नागरिकांनी अजिबात पॅनिक होऊ नये, घाबरून जाऊ नये आणि गॅस तुम्हाला मिळेल, घरगुती गॅस मिळायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे. नमस्कार, आपण पाहत आहात शक्ती न्यूज मराठी. बातमी गॅस सिलेंडर बाबत. LPG गॅस बाबत अफवांचा परिणाम, कार्यालयाबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा, जिल्हाधिकारी किशन जावळेंचे आवाहन. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात LPG गॅसचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत. या अफवांचा परिणाम म्हणून रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी LPG गॅस कार्यालयाबाहेर नागरिकांच्या मोठ्या रांगा असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडर मिळेल की नाही याबाबत नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅस मिळण्यासाठी अनेक नागरिक पहाटेपासून कार्यालयाबाहेर रांगा लावत असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी नंबर लावून सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. मात्र संबंधित यंत्रणांच्या माहितीनुसार LPG गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून घाबरून जादा सिलेंडर घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यातील LPG गॅसचा पुरवठा सुरळीत असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा निर्माण होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वप्रथम ही बाब मी स्पष्ट करू इच्छितो की LPG गॅस घरगुती वापराच्या LPG गॅसचं कुठेही शॉर्टेज नाही आहे. आपल्याला सफिशियंट प्रमाणामध्ये LPG गॅस घरगुती वापरासाठी उपलब्ध आहे हे फार क्लिअर स्पष्ट करतो. लोकांनी कुणीही पॅनिक होऊ नये आणि पॅनिक होऊन लोकांनी जास्तीचे सिलेंडर खरेदी करून ठेवण्याचा प्रयत्न करू नये. आताही पण तुम्हाला एक सिलेंडर दिल्याच्या नंतर दुसऱ्या सिलेंडरची जर बुकिंग केली तर 25 दिवसानंतर तुम्हाला दुसरं सिलेंडर मिळेल याची पूर्णतः तरतूद केलेली आहे. त्यामुळे कोणी घाबरून जायचे किंवा पॅनिक होण्याचं काही कारण नाही. हा निश्चितपणानं जो कमर्शियल वापरासाठीचे गॅसचे सिलेंडर आहेत किंवा इंडस्ट्रियल वापराचे गॅसचे सिलेंडर आहेत त्याच्यावरती आता रेग्युलेशन्स आलेले आहेत. परंतु घरगुती वापराच्या गॅसवरती कुठलीही अडचण नाही आहे. आपल्याकडे पर्याप्त स्वरूपामध्ये गॅस उपलब्ध आहे. 25 दिवसानंतर आपल्याला तो मिळेल आणि लोकांनी घाबरून जाऊन पॅनिक होऊन जास्त सिलेंडर खरेदी करायचा प्रयत्न करू नये. याउपरी जर कोणी कुठे हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर याचा काळाबाजार करायचा प्रयत्न केला, कोणी स्टॉक करायचा प्रयत्न केला तर आम्हाला कळवावं. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष खोललेला आहे. त्या नियंत्रण कक्षामध्ये 24 तास आमचे लोक बसलेले आहेत. कुठे जर काही तक्रार आली तर आम्ही ती चौकशी करू, संबंधितावरती कारवाई करूया आणि कुठेही काही अडचण असेल तरी ती आम्हाला कळवावी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. आम्ही त्याच्यावर तात्काळ उपाययोजना करूया. तालुका स्तरापासून जिल्हा स्तरावरती सगळीकडे आम्ही तत्पर आहोत, आम्ही तयार आहोत. नागरिकांनी अजिबात पॅनिक होऊ नये, घाबरून जाऊ नये आणि गॅस तुम्हाला मिळेल, घरगुती गॅस मिळायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.